नमस्कार, आपण भेटूया पीक बदल करून उत्पन्न दुप्पट घेणारे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी गावचे अल्पभूधारक प्रगतिशील शेतकरी श्री राजेश किशन गिरेपुंजे यांनी भात पिकाच्या ठिकाणी ड्रीप व मल्चिंगचा वापर करून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली। चला तर मग ऐकूया त्यांची यशस्वी वाटचाल त्यांच्याकडूनच। माझे पूर्ण नाव श्रीराज राजेश गिरेपुंजे व हे माझे वडील राजेश किशन गिरेपुंजे, गाव किन्ही, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील शेतकरी आहे। माझे शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आहे। आमच्या कुटुंबात एकूण 4.5 एकर जमीन आहे। मी व माझे वडील पारंपरिक पद्धतीने धान शेती करत होतो। धान शेतीमधून आम्हाला पाहिजे तेवढा उत्पन्न मिळत नव्हता। कधी तर उत्पादन खर्च पण निघत नव्हता। यावर्षी जानेवारी 2020 मध्ये माझ्या संपर्क कृषी विभागीय अधिकारी विश्राम साहेब आणि नांगलवाडी साहेब यांच्याशी आला व आम्हाला एक नवी दिशाच मिळाली। कृषी विभागाकडून पिकाची फेरपालट करून ठिबक व प्लास्टिकचा वापर करून भाजीपाला लागवड करण्याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले। त्यानुसार 1.5 एकर जमिनीची योग्य नांगरणी आणि वखरणी करून जमिनीची पूर्व मशागत केली व 4 फुटावर बेड तयार केले। कृषी विभागाकडून अनुदानावर मिळालेल्या ठिबक संच व प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून ड्रीप इरिगेशन मार्फत योग्य पाणी व खत व्यवस्थापन केले आणि आम्ही ढेमसा पिकाची लागवड केली। ढेमसा पिकाला सर्वसाधारणपणे 1.5 एकरात ठिबक संच व मल्चिंग सहित अनुदान वगळून 55,000 खर्च आला। पिकाच्या विक्रीतून 85,000 मिळाले। 4 महिन्यानंतर ढेमसे काढून वांगी पिकाचे नियोजन केले। कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार बीज प्रक्रिया, पूर्व मशागत व खत पाणी व्यवस्थापन केले। आठवड्यातून 2दा भंडारा इथे वांग्यांची विक्री सुरू आहे। वांगी पिकात 1.5 एकरात 25 ते 30,000 रुपये आम्हाला खर्च आला। आतापर्यंत वांगी पिकाची उत्पादन सुरू आहे आणि आतापर्यंत आम्हाला वांगी पिकातून 70,000 ते 72,000 रुपये मिळाले। दोन्ही पिकाकरिता 8 महिन्यात 1.5 एकरात उत्पादन खर्च सोडून 1,55,000 रुपये आम्हाला निव्वळ नफा झाला आणि उत्पादन आता सुरूच आहे। अशा प्रकारे धान शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान वापरून भाजीपाला पीक लागवड निश्चितच फायदेशीर आहे। नमस्कार, जय जवान जय किसान। तर अशा प्रकारे श्री राजेश किशन गिरेपुंजे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीक फेरपालट करून तसेच पिकाचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानानुसार व्यवस्थापन करून प्रति एकर 60,000 निव्वळ नफा मिळवला। आपण पण पीक बदल करून उत्पन्न दुप्पट करू शकता। धन्यवाद।